नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। ही आहे करडीची भाजी। ही आमच्या गावाकडे खूप खाल्ले जाते। आम्हाला इकडं मुंबईमध्ये आता दिसली मला, म्हणून मी घेऊन आले। आता आज आपण याची भाजी बनवूया। ही भाजी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये खूप बनते। तर आता भाजी धुवून घेऊया आपण। मी साफ करून घेतली आहे। या प्रकारे दोन दोन तुकडे केलेत भाजीचे। आता याला आपण धुवून घेऊया व्यवस्थित। इकडे ठेवली आहे मी गॅसवर कढाई। कढाईमध्ये ठेवले पाणी आणि भाजी पण मी छानपैकी धुवून घेतली आहे। आता या पाण्यामध्ये आपण ही भाजी घालून घेऊया। याला 5 मिनिट आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे भाजीला। भाजी शिजली, आता आपण ही काढून घेऊया चाळणीमध्ये। भाजी आपण चाळणीमध्ये काढून घेतली आहे। आता हिला आपण थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। छान अशी थंड पाण्यामध्ये भाजी धुवून घ्यायची। अशी करकर पिळून घ्यायची भाजी। याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला भाजीतलं। भाजी सगळी पिळून घेतली। भाजी अशी सुटसुटीत करून घ्यायची आपल्याला। सगळी भाजी मी सुटसुटीत करून घेतली। इथं घेतला आहे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण, हिरवी मिरची तुम्हाला तुमच्या तिखट खाण्याप्रमाणे घ्यायची आहे। आणि इथे घेतले आहेत मी 1 वाटी शेंगदाणे। आता हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्स करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे असं जाडसर आपण आता वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं आणि हाताने असं छान भाजीला लावून घेणार आहे। छान असं आपलं आता भाजीला लावून झालं आहे। इथं ठेवले आहे मी गॅसवर कढई। कढईमध्ये घालून घेणार आहे 2 पळ्या तेल। छोट्या 2 पळ्या आहेत। तेल तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही घालू शकता। तेल गरम करून घ्यायचे। तेल आपलं गरम झालंय। आपण जी भाजीला मसाला लावून घेतला होता, मिरची पावडर वगैरे, ते घालून घेऊया याच्यामध्ये। आपल्याला ही थोडी 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायची आहे भाजी। हे बघा, छान अशी आपली करडीची भाजी बनवून तयार आहे। ही तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता। ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, कुठलीही भाकरी असो, चपाती असो, त्याबरोबर खाऊ शकता। मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते। हे बघा, छान अशी आपली करड्याची भाजी, ज्वारीची भाकरी, ही मक्याची भाकरी, सरसों का साग बनून तयार आहे। तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर करून सांगा, कमेंट करा। नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।